काय झालं मॅडम? बोलवलं? ऑफिस ए मालकीण कोण आहे? तुम्ही? नोकर कोण आहे? मी. हे लक्षात ठेवायचं. सॉरी मॅडम, बोलवलं का तुम्ही? काही काम होतं का? राईट. हा स्वर हवाय इकडे खाली. लक्षात ठेवायचं काय? हे असंच वागायचं आणि बोलायचं. यशला भेटायला गेला होतास? काय बोलला? काही विशेष नाही. विशेष आहे की नाही हे मी ठरवणार. तू सांगायचं काम करायचं. बोल. माझ्या तब्येतीची चौकशी करत होते ते, पण मी हुशारीने विषय बदलला, माझ्या फॅमिलीवर नेला आणि माझ्या बायको आणि मुलीविषयी सांगितलं त्यांना. Useless. काही म्हणालात मॅडम? हो, मूर्ख आहेस तू. मूर्ख म्हणाले मी तुला. यशने न विचारता तू तुझ्या फॅमिली बद्दल त्याला का सांगितलंस? त्याला ना नेमकं तेच जाणून घ्यायचं होतं. हो पण आणि कोण बिन काही नको. यशला आहे ना, तू जेवढं तुझ्या आयुष्यात घुसू देशील ना तेवढे सगळंच तुझ्यासाठी कठीण होणार आहे. लक्षात येतंय का तुझ्या? सॉरी मॅडम, पुढच्या वेळीपासून लक्षात ठेवेन. पुढची वेळ अशी पुढची वेळ नसते. पुढची वेळ, पुढचा चान्स असं काहीही नसतं. वेळ एकदाच येते. तुझी वेळ आली होती पण ती निघून गेली. आता यशने जर तुझ्या फॅमिलीला इथे घेऊन ये सांगितलं तर कोणाला आणून ठेवणार आहेस? तू आमच्या यशला ओळखत नाहीयेस. तुला कधी कुठले प्रश्न विचारेल आणि तुझ्या साध्या उत्तरातून नेमकं काय शोधून काढेल ना तुझं तुलाही कळणार नाही. और सगळा घोळ घालून ठेवलायस तू. सगळं ना तुझं तूच संपवायला निघालेस. हो नाही हो. नाही ते पण बिण काही नकोय. ओके, पुढची पावलं आहेत ना आपल्याला वेगाने टाकावी लागणार आहेत. हो हो हो. काय हो हो म्हणजे काय? काय कळलं? काय करायचंय? काय करायचंय? सॉरी, म्हणजे नेहाला घोळात घ्यायचंय आणि तिच्याकडून पैसे उकळायला सुरुवात करायची. इतक्या लवकर? हा, आता ना तुझ्यासाठी मुहूर्त शोधते मी. मुहूर्त काढू? आधीच माती करून ठेवली सगळी. सगळं घोळ घातलाय तरी प्रश्न विचारतो तू. ना तू मला प्रश्न विचारायचा नाही का? मी जे सांगेन तेवढंच करायचंय. पैशाचा खेळ सुरू झालाच पाहिजे. हो मॅडम. येऊ मॅडम? नेहाबद्दल जे सांगितलं ते लक्षात ठेवा. एवढी साल सुंदर कोणी बायको परत मिळणार नाही ना तुला. सास सोडतो. नेहा माझी आहे. सॉरी मॅडम, येतो. याला म्हणतात डबल गेम. आता नेहाची या पॅलेस मधून बाहेर जाण्याची वेळ लवकरच जवळ आली. वुमन वुमन, यू ब्युटिफुल वुमन. यश, तुला झोप नाही येते का? नाही. काय झाले? काही टेन्शन आहे? नाही. कॉफी पिणार? बनवू? नाही, नकोय मला. झोप तू. नक्की? हो.
Okay, twinkle, twinkle. Little star, How I wonder. what you are, Up above the world, so high like a diamond. in the sky. Yay! आता कुठली बोलूया? Johnny, Johnny. Yes, Papa. Eating sugar. No, Papa. Telling lies. Telling lies. नो पापा. No, Papa. Open your mouth. Ha ha ha. तुझा टिफिन. नाही नको नाही मी आज ॲक्च्युली मीटिंगसाठी बाहेर असणार आहे त्यामुळे गरज नाही पडणार. पण तू रोजच हल्ली बाहेर खातोस आणि तुला बाहेरचं आवडतही नाही. हो पण नाईलाज आहे. काही स्ट्रेस आहे का यश? नाही. फ्रेंड, तू काय ड्रायव्हर काकांना तुझ्यासोबत घेऊन गेलेलास? हो का? मग मला जेव्हा हवं तेव्हा कधी कधी मी त्यांना घेऊन जाऊ शकते ना? बरी काही गरज नाहीये. ड्रायव्हर काकांची तब्येत बरी नाहीये ना. तू पिकूचू दादाच्या ड्रायव्हर काकांना सांग ना, ते घेऊन जातील तुला. ठीक आहे. चल आता उशीर होतो. चल. बाय. बाय बच्चा. यश, काय झालंय तुला यश? का असा शांत शांत असतोस? कोणाशी काहीच बोलत नाही. मला पण काही सांगत नाहीस. काही स्ट्रेस आहे का तुला? मला सांग ना. काही असेल तर मी सांगेन तुला. पण तसंही नवरा बायको एकमेकांपासून काहीच लपवत नाहीत आणि आपण तर एकमेकांना सगळंच सांगतो. काहीच लपवत नाही. हो ना? काही लपवतो? नाही. की भूक लागली आहे मला. हे काय बनवलंय? नाचणीचा पराठा, नाचणीचा सत्व आणि ओट्स. व्हॉट? माझा कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट कुठे? मिथिला, काय आहे? तू सांगितलंस हे बनवायला? नाही, मी नाही सांगितलं. हे मी बनवायला सांगितलंय. मिथिलाच्या प्रेग्नन्सीच्या अनुषंगाने सगळा नाश्ता बनवलाय. आता या वयात तिचं तर जास्त काळजी घ्यायला पाहिजे ना. व्हॉट? मिथिला प्रेग्नंट आहे? Oh my God! Mithila, really? Oh, that's so wonderful! Heartiest congratulations. Great, great. पण ही न्यूज तू मला सांगितली नव्हतीस. मिथिलाने तुला हे सांगितलं नाही? नाही. अरे वा वा मिथिला, मग तुलाही आता माणसं कळायला लागली तर कोण आपलं कोण परक. पप्पा, मिथिला प्रेग्नेंट आहे ही चांगलीच गोष्ट आहे, पण ह्याची शिक्षा आपल्या सगळ्यांना का? आपण प्रत्येक जण आपल्याला आवडीचा असा ब्रेकफास्ट करूच शकतो ना. येस, यू आर राईट इन अ वे. पण कसं असतं, डोळ्यांना एखादा पदार्थ दिसला ना की खायचा मोह होतो. पदार्थ जर दिसलाच नाही तर मोह व्हायचा प्रश्नच येत नाही. राईट राईट. मग यशने खास ब्रेकफास्ट नेलाय का टिफिनला? यश टिफिन खायला घरी नसतो. तो तिथे काम करतो, तिथेच जेवतो. थोडक्यात तो काय खातो हे मिथिलाला दिसत नाही. असं तू जर मॅनेज करू शकलीस तर ही जी मुभा आहे त्याला दिलेली ती तुलाही मिळेल.
तो तास जे आहे ते खा. मला कॅरेट ज्यूस घेऊन या. ही होती तुझी गुड न्यूज. तुझी ही गुड न्यूज मला अशी कळेल असं वाटलं नव्हतं. हे सिक्रेट होतं तर. यासाठीच नवऱ्याला फोनवरून हातातली कामं टाकून घरी बोलवलं जात होतं. हो, गुड. गुड. आता वहिनी पण ना नको ते प्रश्न विचारत बसणार. नको रे बाबा. कुठे चालली? आईचा फोन येणार आहे ना, कालपासून बोललीच नाहीये तिच्याशी. मी जाऊन येते. प्रेग्नंट आहेस तू? आधी ब्रेकफास्ट करून घे. ओके, आईशी नंतर बोल. बस बस बस. नाही वहिनी, जरा अर्जंट आहे. हा, तुम्ही सुरू करा ना. ऐकलं का? नाश्ता माझ्या खोलीतच पाठवून द्या. आधीच यश होता, आता हिचंही पोर येणार हक्क सांगायला. पण त्याआधीच ही सगळी प्रॉपर्टी आणि पैसे हातात आले तर मिथिला आणि तिचं पोर या दोघांची वाट लावतंय. पण त्यासाठी आधी नेहा आणि नंतर यशचा निकाल लावावा लागणार. काय करू? यशशी बोलू अविनाश बद्दल? नको त्याला स्ट्रेस असेल. मी समीरशी बोलू. नको, राहू दे. यशशीच बोलतोय. ह्याचा मिस कॉल का दिलाय? हा समीर बोल. हा बोल. नेहा फोन केला होतास का? हा, काय ग, काही काम होतं का? हॅलो नेहा. हा सॉरी, बोल बोल. यश बोलला माझ्याशी. काय? मिथिला काकू प्रेग्नंट आहे ना, त्यामुळे आता तुझी जबाबदारी वाढणार आहे. हो. तुला काही वेगळं बोलायचं होतं का? नाही, मी नाही नाही नाही, सहज वगैरे काही नाही. तुझ्या आवाजात मला टेन्शन जाणवतं. खोटं बोलू नको. काय बोलायचं होतं? नाही समीर, तसं काही नाहीये. ठीक आहे बाबा. आता काय, भाऊ सुद्धा परका झाला असेल. नसतात काही गोष्टी भावाला सांगण्यासारख्या. ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, तसं नाहीये. तसं नाही तर मग सांग ना, काय झालंय? ऍक्च्युली एक विचारायचं होतं. हा तेच. काय बोल. यशला काही स्ट्रेस आहे का ऑफिसमध्ये? का ग? नाही, ऍक्च्युली कालपासून तो खूप स्ट्रेसमध्ये वाटतोय. म्हणजे काल रात्री पण नीट नाही बोलला, जेवला पण नाही नीट. आज सकाळी पण तसंच. आणि काही सांगत पण नाहीये. विचारल्यावर म्हणतो ऑफिसचा स्ट्रेस आहे. म्हणून असं वाटलं तुला एकदा विचारू. ओके ना? काही स्ट्रेस आहे का त्याला? तुला यश असं म्हणालाय ना की कामाचं टेन्शन आहे, मग दुसरं काही नाही. मग कामाचं टेन्शन असेल. पण ठीक आहे, तू फार काळजी नको करू. मी त्याच्याशी बोलतो आणि तुला कळवतो. ओके? पण तू तुझ्याशी पण काही बोलला नाही का? घ्या, जिथे सख्या बायकोशी यशवर्धन चौधरी तुटक वागताय तिथे मित्राचं काय? नाही नाही, मी गंमत करतोय. तुला खरं सांगू का नाही, ह्या गेल्या काही दिवसात आमची भेट झाली नाही ऑफिसमध्ये. सतत धावपळीसाठी तो तरी बाहेर, मी तरी बाहेर. पण ठीक आहे, तू फार विचार नको करू. मी बोलतो आणि तुला कळवतो. ओके? बाय. शुअर.
Sure, Mr. Rana. Yeah, of course. Of course, the deal's done. Yes. Yes, I will see you next week. Yeah. Yeah, Mr. Rana. Yes, of course. Can I call you in a little while, please? Thank you. Yeah. काय झालंय? हेच मी तुला 117व्यांदा विचारतोय की तुला काय झालंय. आणि मी 116 वेळा जे तुला सांगितलं तेच सांगतोय की काही नाही. मला ते पटत नाहीये आणि जोपर्यंत मला आता खरं उत्तर मिळत नाही की काय झालंय तोपर्यंत मी या जागेवरनं हलणार नाहीये. काय पोरकटपणा चाललाय समीर? तू हट्टीपणा सोड, मी पोरकटपणा सोडतो. मला उत्तर हवंय यार, काय झालंय? अरे तू धड नीट खात नाहीस, धड बोलत नाहीस, ऑफिसमध्ये तू रेसलेस आहेस, तुझ्या वागण्यात फरक झालाय. तुला काय झालं यार, मला सांग ना प्लीज. नेहा काही बोलली का तुला? अरे या दोघांचं काय बोलणं चाललंय इथे? काय बोलतायत बरं, ऐकूया. नेहाचा काय संबंध आहे? नेहाचा काय संबंध आहे? आणि नेहा बोलली हे मी बोलतच नाही, मी तुझ्याशी बोलतोय. तुला काय झालंय यश? काही नाही यश यार, असं नको करू यार प्लीज, मला त्रास होतोय आता. अरे लहानपणापासून आपण एकत्र होतो, सगळ्या गोष्टी शेअर करतो, सांगतो, लोक आपल्या मैत्रीची उदाहरणं देतात यार. आपण असं वागायला लागलो तर कसं होईल यार? तू प्लीज सांग ना, माझ्याशी शेअर कर यार, काय झालंय प्लीज. ठीक आहे, मी सांगतो. पण तू मला प्रॉमिस कर की तू नेहाशी या बाबतीत जाऊन काय बोलणार नाही. आय प्रॉमिस. पण मला हवंय, काय झालंय? समीर, कधी कधी अशा गोष्टी घडतात ना यार की नात्यांवरून, प्रेमावरून विश्वासच उडतो यार. म्हणजे काय? म्हणजे अविनाश जो परीचा ड्रायव्हर आहे, तो नेहाचा पहिला नवरा आहे. तू काय काय बोलतोस का? तू तुझं म्हणजे विश्वास आहे तुझा? तुझी खात्री आहे? 200% पुरावे आहेत माझ्याकडे. एनिवेज, नेहाला अजूनही माहित नाहीये की ही गोष्ट मला कळली आहे. नाही, एक मिनिट, माझा विश्वास नाही बसत आहे. यश, जर अशी गोष्ट असते ना तर नेहाने येऊन स्वतःहून तुला हे सांगितलं असतं. ज्या अर्थी तिने सांगितलं नाही, मला नाही वाटत असं असेल. म्हणजे मी मूर्ख आहे का रे? पुरावे नसताना मी तुला येऊन हे सगळं सांगतोय? नाही, पण काहीतरी गोंधळ होतो. हे बघ, कारण गोष्ट खूप मोठी आहे. हे बघ, नेहा अशी मुलगी नाही की ती आपल्यापासून काहीतरी लपवेल, आणि तुझ्यापासून तर नाहीच नाही. परीचं बर्थ सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, ज्याच्यावर त्याचं नाव आहे. तरी मी एक काम करतो, मी आत्ता नेहाकडे जातो आणि नेहाशी हे सगळं मी स्वतः बोलतो. समीर, तू मला प्रॉमिस केलेस की तू नेहाशी या बाबतीत काही बोलणार नाहीयेस. इनफॅक्ट मी पण तिच्याशी काही बोलणार नाहीये जोपर्यंत ती समोरून येऊन मला सांगत नाही ना, या बाबतीत एक अक्षरही काढणार नाही. आणि मग काय करणार? मग करणार काय? स्वतःला त्रास करून घेणार? हा असा विचार करत बसणार? त्याने काय होईल? यश, मला अजूनही असं वाटतं, एकदा तू नेहाशी बोल, कारण ज्या अर्थी तिने स्वतःहून तुला जर का नेहाचीच बाजू घ्यायची असेल तर कशाला मला विचारत होता रे काय झालंय काय झालंय? स्पीकिंग अबाउट दिस इज पॉइंटलेस. म्हणूनच मी बोलत होतो मला काही झालेलं नाहीये, मला तुला हेच सांगायचं नव्हतं.